आपली छोटी मोठी तयारी करू, मग त्रिशाच्या बर्थडेची थोडीशी सजावट करू आणि बघा पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही. आता काय केलंय मी, फुग्याचं आणले 2 पॉकेट. मग ते फुग्याचं फुगवून जराशी इथं डेकोरेट करावं म्हणतोय. तर डेकोरेट माझ्या मागे हे काम आहे फुग्याचं, बाकीचं त्यांचं त्यांनी बघत्या. करा रे पण एवढं सारं मी फुगवून घेतलोय आणि तिला म्हटलं तू फक्त चिटकून टाक. आता मी चिटकवलंय म्हणा. कोण चिटकवलंय मग? भांडणं काढू नको तू, पुरीच्या वाढदिवसा दिवशी पण भांडणच काढायली तू. ही बाई नुसतं सारखं बडबड किरकिरच लावायली. हे कसं वाटायलंय बरं? काय ते का दिव्याचं आले? हा कसं वाटायलंय बरं? गरिबाची आपली छोटीशी तयारी. आणखीन थोडे काही बोलून साहित्य चिटकून टाकायचं. आम्ही असं पहिल्यांदा चिटकवतोय. पहिलं कसं की थोडं आपलं घर पण जरा वेगळंच वाटायचं ना. आता जरा बऱ्यापैकी दिसतंय, त्यामुळं असं सजवू वाटायलंय. त्यामुळं चालू आहे हे सजवणं. चिटकून टाक तेवढे. मी आता लय दमलोय. हा सर्वांनी खरं सांगायचं बरं का, चांगलं दिसायलंय का? ह्यात ती पूजाची पण थोडी मेहनत आहेच म्हणा. तिनं पण थोडं काम केलंय, बाकी मीच केलंय. काय तू काय केलीस? टोक पडायला लागलेत. कसं चिटकवायली तू? तिला कपडे घाल. बर्थडे संपल्यावर घालते का काय कपडे तिला आता? हा आपला आनंद आणि महेश. अरे इकडं तोंड करा की र, एंट्री मारा की र इकडं पण बघा. आपला म्हणजे कसं आहे माहिती आहे का, महेश पण आणि आनंद पण दोन्ही पण आपल्या गावातलीच आहेत आणि ओळखीचीच आहेत. पण ओळख कधीपासून पडली माहिती आहे का? जेव्हापासून बाबा मी यूट्यूबवरती काम करायला तेव्हापासून. नाहीतर पहिलं काय ओळख नव्हती. हा आमचा हिरो लय लाजळ आहे. आनंद्याकडं तो पळूनच गेला तिकडं लांब. जा लांबलं मत आनंद्या. हा आपला सागर. सागर तर दिसतंयच आता अधूनमधून कधी पण असतंयच. चिल्लर गँग लाजायला लाकांनो. पुरी तर तुमच्यापेक्षा हे सगळे फुगे पडायले खाली. पिल्लू आमची बर्थडे गर्ल तिकडं पोरं वाट बघून झोपायलेत. बारकी बारकी. ह्याला काय केलं, महेशनं आणला होता पार्ले पुडा, तर खातच बसली डायरेक्ट. तिला भूक लागली असं. सगळ्यांनी पार्ले, एवढे पार्ले, हे बापरे. बहीण माझी तिनं 20 पार्ले घेऊन आली बहीण. एवढं मोठं पार्ले थोडीच आणायचं असते. काय गरज आहे? ती खात नाही. उगा एखादं खायचं नाटक करते. फुगे तर सगळे पडायला लागलेत बाबा निघून निघून. हे पोरं नुसतं जात्यात आणि वडत्यात. हात तर काढ राहू. कीर्तीन करेल लगाळा. हा ये 3 छोरीच आता तुम 4 है तो काही 7 हे जावंच 7 कर नाका. बंद कर दिव्या. जो दिव्या आई बर्थडे गर्ल. केक आम्हाला सोडून एकटीच खायले. केक कापायच्या आधीच तिनं काय केलंय माहितीये का, एका कोपऱ्यानं सुरूच केलंय काढून खायला. करत अरे केक तरी कापू द्या की रे. अरे बापरे. झाला बर्थडे. हाय कर. अरे पोरगी घाबरली. काटली
येते गाडीची जा 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 काय झालं मला खालून उठूपर्यंत त्यांनी फुगे तर फोडले पण असा गोंधळ केला की केक पूर्ण असा कोण कुठेकडं तर कोण कुठेकडं. मग फोटो काढायचे आहेत. मग यांच्या मोबाईलमध्ये चांगले फोटो निघतात. आयफोन आहेत यांच्याकडं. मग त्यांना म्हटलं बाबा फोटो काढा तुम्ही आणि मी आपला व्हिडिओ करतो. केक पण बुडीवला सगळा र तिकडं. काढा असेच फोटो आता. त्रिशा मामाकडं बघ मामाकडं. अशी स्माइल कर की. हास त्रिशा घालत. हा राईट. हास अशीच हास. स्माइल कर. शाबास. गुड गुड. शाबास. इकडं मामाकडं बघ. हा शाबास. शाबास. एक कॅमेरामॅन आमचे. हा इकडं मामाकडं बघ. आपल्याला फोटो काढायचे. त्रिशा मामाकडं बघ. गुड गर्ल. वा वा शाबास. स्माइल. कालवा करू नका र पोरांनो. त्रिशाची मिठी काय आहे माहितीये का? तिला केक पाहिजे फक्त खायला. बाकी काही तिकडं काय का करा ना. अयो कसलं एक्सप्रेशन द्यायला फोटो काढायला ही. पप्पी दे इकडं. सगळ्या आत्यांना काकांना पप्पी दे. फ्लाइंग किस दे. फ्लाइंग किस दे की त्रिशा. बाबांनी आज दिवसभर काही जेवण केलंच नव्हतं. त्यांना पुन्हा मीच म्हटलं जाऊ दे तिकडं पैसे गेले तर गेले. उगं काय तेवढंच लोड घेऊन त्यांना का वाईट वाटायले किंवा त्यांच्याकडून गेले ना म्हणजे त्यांच्याजवळ होते आणि गेले. त्यामुळं त्यांनी घेतला टेन्शन. दिवसभर काही इकडं घराकडं पाऊल टाकला नाही. मग मी त्यांना 5 वाजायच्या टायमिंगमध्ये जाऊन म्हटलं की जाऊ द्या तिकडं जाऊ द्या. गेले आपल्या हातातले गेले म्हणून नशिबातलं नाही गेले. चोरणाऱ्यांना चोरू दे म्हटलं. किती दिवस पुरतील जाऊ द्या म्हटलं. मग त्यांना आणलं जेवण वगैरे केलं. मग त्यांनी 7च्या दरम्यान मग आता बड्डे सेलिब्रेट केला आम्ही. आणि त्याच्यानंतर मी त्यांना केक आणि तो आपला चिवडा फरसाण वगैरे आणलेलं ते म्हटलं त्यांना एका कटोऱ्यात आणून दिलं की खावा म्हटलं. ते जाऊ द्या म्हटलं तिकडं विसरा सगळं काढा त्या डोक्यातनं. आत्ता त्यांचं कुठं तर शांत माइंड झालं आहे. मग सगळे आलेले खूप जण होते आज. खूप लेकरं तर खूपच होते. त्यांनी लय गोंधळ घातला आणि त्यांच्या गोंधळात काही व्हिडिओ पण तुम्हाला गोंधळच आला असेल. घ्या आता समजून. लहान लेकरं असतात त्यांचा गोंधळ होणारच की. आणि मस्त सगळं झालं आहे आता आमचं जेवण पाणी. मला काही भूकच नाही. खाऊच वाटाना. पोट भरल्यासारखं वाटायलं आहे माझं. कारण सगळं मस्त पार पडलं. आणि खूप काही आणलं होतं मी. ते सगळं काही दाखवायचं होतं पण त्याने नाच धुसच करून टाकली एकदम. आदली वगैरे आणली होती वाजवायला. मस्तपैकी वाजली धाड दिशिंग तसले ट्यूब आणलेले.